आत्मसाक्षात्कार अनुभव भक्तांची आंतरिक स्थिती दाखवतात. रोज झोपण्याआधी एक आत्मसाक्षात्कार अनुभव ऐका. रात्रभर तुमच्या अचेतन मनात प्रक्रिया होईल व तुम्ही मुक्तीकडे वाटचाल कराल. नमस्ते, मी गायत्री भंडारी कोल्हापूर येथे राहते. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. तुमच्या दैवी कृपेच्या मूर्त स्वरूपातून झालेल्या माझे आयुष्य उलगडून टाकलेल्या माझ्या सुंदर प्रयाणाविषयी सांगण्याची संधी मला दिल्याबद्दल खूप धन्यवाद भगवान. मी 2007 पासून भगवत धर्माशी जोडलेली आहे आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात झालेले महान बदल मी बघितले आहेत. भगवान, वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वाला उजाळा दिला. काळ्या कोळशाचे रूपांतर लखलखत्या हिऱ्यात व्हावे असे मी माझ्या प्रयाणाचे वर्णन करू शकते. मी नेहमीच अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. सहज दुखावली जात होते. ह्या साठवलेल्या वेदना वेगवेगळ्या शारीरिक व्याधींच्या रूपात प्रकट झाल्या, ज्यामुळे माझी खूप ऊर्जा वाया गेली. वेगवेगळ्या कार्यक्रम व प्रक्रियांद्वारे जागरूकतेच्या प्रकाशात मी माझे आंतरिक सत्य बघितले. क्षमा करायची माझी कशी तयारी नव्हती व नात्यांमध्ये अहंकाराचे खेळ मी कशी खेळत होते हे मी बघितले. काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले आणि मालमत्तेच्या संदर्भात माझ्या बहिणीशी खूप वाद झाला. त्यामुळे मी पूर्णपणे कोलमडून पडले आणि आपण आपले आयुष्य संपवावे असे वाटू लागले. पण श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात गहन परिवर्तन झाले. शिकवणी व प्रक्रियांनी मला सखोल अंतर्ज्ञान दिले. श्री भगवान म्हणतात, जे आहे त्यात राहा. त्याप्रमाणे मला मानसिक क्लेश झाले याचा मी स्वीकार केला. श्री भगवान हेही सांगतात की कुठल्याही भावनेला पूर्णपणे अनुभवले तर ती जळून जाते व त्याचे रूपांतर आनंदात होते. ज्या क्षणी मी माझ्या वेदनेला खऱ्या अर्थाने पूर्णपणे अनुभवले त्या क्षणी माझ्या बहिणीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या आंतरिक स्थितीत मोठा बदल झाला. माझ्या दुःखाचे रूपांतर आनंदात झाले आणि तिच्यासाठी व माझ्या परिवारातील इतर लोकांसाठी प्रार्थनेचा स्वाभाविकरित्या उद्भव झाला. परिस्थिती व माझ्या आयुष्याविषयीची धारणा संपूर्णपणे बदलली. माझ्या आंतरिक शांतीच्या अनुभवाची पातळी खूप गहन होत होती. श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये मी सातत्याने भाग घेत राहिले आणि माझी स्थिती जास्त प्रगाढ झाली आणि सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीशी मी स्वाभाविकरित्या संबंधित होऊ लागले हे माझ्या लक्षात आले. मी नेहमीच प्रत्येक जीवाशी आणि वस्तूशी जोडलेली असते. मी माझ्या झाडांशी, प्राण्यांशी व पक्ष्यांशी माझ्या कुटुंबातील सदस्यासारखे बोलते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून माझ्या घरातील झाडांना भरभरून फुलं येऊ लागली. एक कावळा रोज माझ्या घरात येतो आणि आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. कृतज्ञता हा माझ्या अस्तित्वाचा स्वाभाविक भाग बनला आहे. मी माझ्या जीवनात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तूबद्दलही मला कृतज्ञता वाटते. महान मुक्ती अवतार या पृथ्वीवर मानव रूपात असताना माझ्या आई वडिलांनी मला या भूमीवर आणले, यासाठी मला त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता आहे. श्री भगवान म्हणतात, पक्षी उंच पातळीवरून पाहतो त्यामुळे त्याला खूप जास्त गोष्टी दिसतात. मी पण संपूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघत आहे. प्रत्येक परिस्थिती ही दिव्य संकल्पनेचा एक भाग आहे आणि प्रत्येक क्षण कृपेने परिपूर्ण आहे असे मला जाणवते. मी आता प्रवाहित अवस्थेत आयुष्य जगत आहे. मी कोणत्याही अनुभवाला चिकटून राहत नाही किंवा त्याला प्रतिकार करत नाही. मी फक्त वर्तमानात राहत आहे आणि आयुष्याला सहजतेने प्रकट होऊ देत आहे. श्री अमा भगवानांच्या दीक्षा दर्शनानंतर माझ्या आंतरिक स्थितीत अजून एक अद्भुत परिवर्तन झाले. अस्तित्वरहित मनाची अवस्था मी अनुभव करत आहे. आता माझ्या मनात फक्त कार्य करण्यासाठी आवश्यक विचार येतात. प्रचंड आनंद व गहन शांततेच्या पीक स्टेटचा मी अनुभव घेत आहे. मी केव्हाही व कुठेही असले तरी सहजपणे व विनासायास या स्थितीचे अंतरण करू शकते. जेव्हा मी दुसऱ्यांना ही अवस्था अंतरित करते तेव्हा त्यांचे प्रश्न सुटतात आणि त्यांना आंतरिक शांती, आनंद व स्थिरता प्राप्त होते. या स्थिती अंतरणाच्या प्रक्रियेमुळे बरे होण्याच्या अनेक अद्भुत घटना घडल्या आहेत. उदाहरणार्थ, एका महिलेला पाठदुखी आणि पोटदुखीची गंभीर समस्या होती. काही क्षणातच ती पूर्णपणे बरी झाली. एका सभागृहातील कार्यक्रमात मी दूरवरून फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवून सभागृहाला स्थिती अंतरण केले आणि संपूर्ण सभागृह भक्तांनी भरून गेले. एका ठिकाणी जोरदार भांडण सुरू असताना मी तिथे गेले आणि स्थिती अंतरण केल्यावर संपूर्ण वातावरण शांत झाले. दीक्षा दर्शनानंतर ऐश्वर्य अमा भगवानांनी माझ्या अंतर्मनात प्रवेश केला
आणि कमतरतेच्या मानसिकतेतून मी विपुलतेच्या अवस्थेत गेले. आता माझ्या सांसारिक इच्छा सहज पूर्ण होतात. फक्त विचाराच्या माध्यमातून त्या साकार होतात. आधी मी खूप मूल्यांकन करत होते. एका ठराविक चौकटीत राहून मी लोकांशी वागत होते. आज त्यांचे मूल्यांकन न करता मी त्यांच्याशी वागते. आता लोकांच्याकडे मी फक्त प्रोग्राम्स म्हणून बघते. त्यामुळे माझ्या सर्व नात्यांमध्ये आपोआप स्वीकृती आली आहे. माझी प्रार्थना शक्ती प्रबळ झाली आहे. मी रोज माझ्या प्रार्थना वहीत सर्वांसाठी प्रार्थना लिहिते आणि श्री अम्मा भगवान त्या प्रार्थना अद्भुतरित्या पूर्ण करतात. माझ्या प्रत्येक प्रार्थनेसाठी मला सोमा मिळतो आणि त्याद्वारे मी अनेक चमत्कार अनुभवत आहे. भगवान, बाह्य जगात मी एकटी दिसते कारण माझे आई वडील आता नाहीत, पण आतून मला अपार पूर्णत्व जाणवते. श्री अम्मा भगवानांनी माझे आयुष्य पूर्णपणे आपल्या हाती घेतले आहे. मला मानवी प्रेमाची किंवा कोणत्याही नात्याची लालसा राहिली नाही. करुणामय भगवानांनी मला खूप मोठा वन्नेस परिवार दिला आहे, जो माझी काळजी घेतो व माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. श्री भगवान म्हणतात, सुवर्ण युगात मानव देवासोबत चालेल व बोलेल. माझे आयुष्य याचे जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक क्षण मी श्री अम्मा आणि श्री भगवानांसोबत जगते. भगवानांची सेवा हे माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. आधी मला कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा, पण आता सेवा अत्यंत सहज झाली आहे. पूर्वी जे भक्त कार्यक्रमांना यायला तयार नसायचे, ते आता फक्त एक साधा विचार किंवा मेसेज पाठवला तरी कार्यक्रमाला येतात. श्री अम्मा भगवानांचे साक्षात दर्शन परमज्योती दिव्यात होत आहे. माझी ही अद्भुत स्थिती मला प्रदान केल्याबद्दल तुमच्या चरणी अपार कृतज्ञता. हे माझ्यासाठी सर्वात मोठे आशीर्वाद आहेत. भगवान, तुमच्या महान संकल्पासाठी एक शक्तिशाली वाहन बनण्यासाठी मला अनुग्रह द्या. मी सदैव तुमच्या दिव्य चरणी आहे.